खास करून हे अंदाज विदर्भामधले शेतकऱ्याला सांगू इच्छितो। जास्त पाऊस ह्या म्हणजे 4-5 दिवसात कुठं पडणार आहे, तर अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे जे मोर्शी आहे, जे म्हणजे पाऊस कमी आहे, तिकडं अमरावती जिल्ह्यात मात्र ते 25, 26, 27च्या दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात यायचा। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोट ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, या 25, 26, 27च्या दरम्यान चांगला जोराचा मुसळधार ओढेनं आले वाहणारा पाऊस मध्ये विदर्भामध्ये त्याच जिल्ह्यात पडणार आहे म्हणून लक्षात यायचं। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील आज देखील पाऊस असणार आहे, 25, 26, 27ला देखील पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा। परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर रात्रीच्याला देखील काही काही भागात पाऊस सुरू होणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा। बीड जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे म्हणून बीडकरांनी अंदाज लक्षात यायचा। लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस आहे, सर्वदूर नाही पण बऱ्याच भागामध्ये आगमन होणार आहे। नांदेड जिल्ह्यात देखील आज मात्र पाऊस थोडा वाढणार आहे म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात यायचा। इकडे नायगाव, किनवट तिकडे परिसरामध्ये बिलोली, सगरोळी, धर्माबाद, आदिलाबाद, तेलंगणा तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। इकडं उदगीर, लातूर, इकडं बिदर त्या साईडनं देखील आज बऱ्याच भागात पाऊस असणार आहे। बसव कल्याण तिकडे देखील पाऊस असणार, अक्कलकोट, नळदुर्ग त्या परिसरात देखील पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर परभणी इकडे हिंगोलीत देखील आज वेगवेगळ्या भागात पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। तसेच जालना जिल्हा, इकडे हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा तिकडे देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि इकडे कन्नड, सिल्लोडकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात येतं। धन्यवाद। त्याच्यानंतर पंढरपूर त्या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर इकडे अक्कलकोट साईडनं पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतात। सर्वदूर काही पडणार नाही, फक्त भाग बदलत पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे। इकडे त्याच्यानंतर श्रीगोंदा त्या पट्ट्यात देखील पाऊस असणार आहे म्हणून श्रीगोंदा, अहिल्यानगर त्या परिसरातल्या शेतकरी अंदाज लक्षात यायचा। अहिल्यानगरकडे देखील बऱ्याच श्रीगोंदाच्या ज्या भागामध्ये आज पाऊस सुरू होईल म्हणून आजच्या दिवसाचाही आज शेतकऱ्यांनी 23 ऑगस्टचा अंदाज लक्षात यायचा। कोल्हापूरला मात्र सरीव रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे म्हणून कोल्हापूरकडले शेतकरी अंदाज लक्षात यायचा। म्हणजे कोल्हापूर आपलं राधानगरीपासून तिकडं पालघरपर्यंत रत्नागिरी तिकडं मात्र सरी मात्र जोरात पाऊस चालू असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पुण्यात देखील अधूनमधून सरी चालू राहतील म्हणून पुणेकरांनी अंदाज लक्षात यायचा। खास करून हे अंदाज विदर्भामधले शेतकऱ्याला सांगू इच्छितो। जास्त पाऊस ह्या म्हणजे 4-5 दिवसात कुठं पडणार आहे, तर अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे जे मोर्शी आहे, जे म्हणजे पाऊस कमी आहे, तिकडं अमरावती जिल्ह्यात मात्र ते 25, 26, 27च्या दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात यायचा। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोट ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, या 25, 26, 27च्या दरम्यान चांगला जोराचा मुसळधार ओढेनं आले वाहणारा पाऊस मध्ये विदर्भामध्ये त्याच जिल्ह्यात पडणार आहे म्हणून लक्षात यायचं। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील आज देखील पाऊस असणार आहे, 25, 26, 27ला देखील पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा। परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर रात्रीच्याला देखील काही काही भागात पाऊस सुरू होणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा। बीड जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे म्हणून बीडकरांनी अंदाज लक्षात यायचा। लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस आहे, सर्वदूर नाही पण बऱ्याच भागामध्ये आगमन होणार आहे। नांदेड जिल्ह्यात देखील आज मात्र पाऊस थोडा वाढणार आहे म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात यायचा। इकडे नायगाव, किनवट तिकडे परिसरामध्ये बिलोली, सगरोळी, धर्माबाद, आदिलाबाद, तेलंगणा तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा।